नमस्कार मंडळी, टेरेस गार्डनिंग विथ मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर हा आहे आपला ह्या वीकचा जूनचा अपडेट। तर सगळ्यात पहिल्यांदा 4 आणि 5 तारखेला भरपूर पाऊस झाला पुण्यामध्ये। तर आणि नुसतं पाऊसच नाही, तो वारं पण खूप झालं। तर पूर्ण टेरेसवर पाणीच पाणी झालं, भरपूर कुंड्यांमध्ये पूर्ण गच्च भरून पाणी। आणि गवार तुम्ही बघू शकता, एवढं वारं होतं आणि गवारीची हाईट असल्यामुळे पूर्ण गवार झोपून गेली। बाकीची झाडांनी तरी बऱ्यापैकी सर्व केलं, सगळ्या झाडांमध्ये पाणीच पाणी, भरपूर पाणी। तर हे थोडंसं पाणी टेरेसवरचं रिमूव्ह केलं आणि बऱ्यापैकी झाडांना थोडासा आपण सपोर्ट दिला आहे। आणि ह्याच्या आदल्याच दिवशी 1-2 दिवस आधी आपण खत दिलं होतं फर्टिलायझरचं, त्याचा व्हिडिओ तुम्ही लास्ट बघितलाच होता। त्याच्यानंतर 2 दिवसातच पाऊस खूप झाला टेरेसवर, म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये। तर वाऱ्यासकट पाऊस झालेला आहे। तर गवार तुम्ही बघू शकता पूर्ण झोपली आहे गवार। तर हे उपटून टाकायचं चाललं होतं माझं, पण तरी आपण त्याला सपोर्ट देऊन उभी केली गवार, कारण की ह्याच्यामध्ये भरपूर अजून गवार येऊ शकते। तर ह्याला आपण अजून 15 ते 20 दिवस ठेवणार आहे। हा आहे दुसरा व्हिडिओ। तर त्यानंतर 2 दिवसांनी मी काय केलं की हे जे भोपळा वरती वाढला आहे, ह्याला जो शेंटा असतो तो आपण कट करणार आहोत। त्याचं इथून कट केला आहे, तुम्ही बघू शकता, इथून कट केला आहे। का? कारण की ह्याला फक्त मेल फुलं येत होती। तर फिमेल फुलांचा पण ग्रोथ होण्यासाठी शेंट्याला आपण कट करतो आहे आणि त्यानंतर त्याला फिमेल फुलं यायला सुरुवात होतील। ठीक आहे। त्यानंतर बघा 2 दिवसांनी आपण भेंडीचं हार्वेस्टिंग केलं आहे आणि गवार पूर्णपणे आपण उभी केली सपोर्ट देऊन। तर भेंडी जास्त मोठी होऊन काही फायदा नाही, कडक होते भेंडी आणि बिया त्याच्यामध्ये एकदा तयार व्हायला सुरुवात झाली की ती खाण्यासारखी भेंडी होत नाही। तर भेंडीचं हे दुसरं हार्वेस्टिंग आहे। त्यानंतर पण अजून एकदा हार्वेस्टिंग केलं 2 दिवसांनी। तर साधारण आत्तापर्यंत भेंडीचं 3 वेळा हार्वेस्टिंग झालेलं आहे। तर ह्या पावसाच्या सीझनमध्ये भेंडी पूर्णपणे सर्व करू शकते आणि अजूनही झाडं उंच होतील। तर आपण ही भेंडी अजूनही 15 ते 20 दिवस ठेवणार आहोत आणि गवारी 15 ते 20 दिवस ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की नवीन काय त्या ठिकाणी लावता येईल। आणि चांगल्या प्रमाणामध्ये भेंडी आलेली आहे, त्याला कुठेही रोग नाही, काही नाही, पानंही खूप छान आहेत। पण आता पावसाच्या पिरियडमध्ये बऱ्याच पानांना कीड लागण्याची शक्यता असते। तर सध्या तरी गरज नाही वाटत आहे काही लावण्यासाठी। बरेच जणांनी कमेंट केली होती की फुलं तर लागत आहेत पण त्याला फळं भाज्या काही येत नाही। त्याचं कारण असं आहे की 10-15 फुलं लागल्यानंतर त्याला 3 ते 4 प्रमाणामध्ये फळं लागतात। जसं की वांगी, वांग्यामध्ये माझ्याकडे 10-15 फुलं लागलीत पण त्यात 3 ते 4च वांगी लागली होती। तर त्याचे भरपूर कारण आहेत की तुम्ही त्याला प्रॉपर फर्टिलायझर द्या, प्रॉपर सीझनमध्ये लावा। ठीक आहे। हे बघा गवार पूर्ण सपोर्ट दिला आहे खालून आणि परत त्याला स्टँडिंगमध्ये केली। काय पूर्ण ब्रांचेस तुटलेल्या आहेत, पण ठीक आहे, बघूया आपण। ह्याच्यात पण एक भाजी काढली आपण भेंडीची। हे दुसरं हार्वेस्टिंग आहे, त्यानंतर एक अजून 2 दिवसांनी। ठीक आहे। तर अजून भेंडी निघाली, तर आपण हे दुसरं पण हार्वेस्टिंग केलं भेंडीचं। तर मी हे जसं जसं टेरेसवर जातो तसं थोडं व्हिडिओ काढत होतो, कारण की दर 2 दिवसाला व्हिडिओ टाकणं बरोबर नाही। त्यामुळे एक ह्या वीकचं पूर्ण अपडेट तुम्हाला देतो आहे मी, काय काय केलं होतं। त्यानंतर परत 2 ते 3 दिवसांनी आपण हे थर्ड हार्वेस्टिंग म्हणता येईल। पहिलं सेकंड आणि ह्या व्हिडिओमधलं हे सेकंड आणि थर्ड हार्वेस्टिंग। तर ह्याच्यात पण बऱ्यापैकी परत 7 ते 8 भेंड्या परत निघाल्या। ओके। आणि वांगी पण बघणार होतो आपण। वांग्याचे हार्वेस्टिंग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। जास्त मोठी होऊन नाही दिली आपण वांगी। ठीक आहे। तर वांग्यामध्ये बघा पलीकडे, वांग्यामध्ये फुलं खूप लागलेली आहेत, पण सगळ्याच फुलांना वांगी लागतील याचं नो गॅरंटी। त्याचं कारणं खूप आहेत, जसं की पॉलिनेशन त्यांचं हे पण व्हायला पाहिजे फुलांचं। हे बघा पहिलं वांगं, ठीक आहे। आणि पूर्ण आपल्या गावाकडच्या पद्धतीसारखं वांगं आहे, खायला पण एकदम चविष्ट। भाजी केली होती आपण, ह्याचे काटे एवढे स्ट्रॉंग होते की भाजी करूनसुद्धा लागत होते। तर त्याच्यावरनं कळतं की फ्रेश वांगे आणि आपण बाजारातनं घेतलेल्या वांग्यामध्ये किती फरक आहे। ते तिसरं वांगं, हे 3 वांगी आपण सध्या इथून काढली, हार्वेस्ट केली आणि अजूनही लागलेली आहेत वांगी छोटी। तर त्याचं आपण हार्वेस्टिंग एक 10 ते 15 दिवसांनी करणार आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं हार्वेस्टिंग वांग्याचं बघायला मिळेल। आणि गवारीचंही आपण हार्वेस्टिंग केलं आहे, पण मी ह्या व्हिडिओमध्ये गवारीचं हार्वेस्टिंग नाही घेतलं। डायरेक्ट तुम्हाला मी दाखवेल की हार्वेस्टिंग कसं झालेलं आहे। ओके।
तर गवारला आपण पूर्णपणे उभं करून आणि त्याच्यातले लागलेले गवारच पूर्ण काढलेत आणि अजूनही आपण त्याला 15 दिवस ठेवतो आहे. तर बघा पूर्णपणे हार्वेस्टिंग केल्यानंतर एक फोटो काढला होता. एवढी गवार, भेंडी आणि ही वांगी, हे भेंडीचं थर्ड हार्वेस्टिंग. तर हा आहे आपला कालचा व्हिडिओ 11 जूनचा. तर हा आहे आपला पूर्ण अपडेट टेरेसवरचा. 3 ते 4 पाऊस होऊन गेले आणि त्याच्यानंतर कोणकोणत्या झाडांनी काय काय प्रगती केली बघूयात आपण. तर इकडे तर काही खास अपडेट नाही. हे झाड पूर्ण पावसात असल्यामुळे जास्त हे नाही, सर्व नाही करू शकलं, थोडं जळलं आहे. त्याला आपण स्ट्रॉंग उन्हामध्ये ठेवलं आहे साईडला, बघूयात काय होतं आहे. तर मोगराही चांगल्या प्रमाणामध्ये फुटतो आहे पावसामध्ये. हा जुना मोगरा आहे. तर हा पूर्ण मोठा झाल्यानंतर ह्याला फुलं येतील. हा सिंगलवाला मोगरा आहे, ह्याला फुलं अजून नाही लागलेली, पण ह्याला वर्षामध्ये एकदा फुलं यायला सुरुवात झाली की येतात चांगल्या प्रमाणामध्ये. काकडी साधारण मी 10 ते 15 दिवस झालं पाहतो की ह्याला फुलं तर येत आहेत, पण अजून काही काकडी कुठे लागलेली नाही. पण तुम्ही बघू शकता पिवळी पानं आणि हिरवी पानं. हिरवी पानं जसा पाऊस सुरू झाला तशी हिरवी पानं यायला सुरुवात झाली आहे. ही पिवळी पानं आधीच्या पिरियडची होती जेव्हा ऊन खूप स्ट्रॉंग होतं. मला वाटतं थोडासा सीझन चुकल्यामुळं हे असं झालं आहे, पण मला आता गॅरंटी अशी वाटते की ह्याला काकड्या लागण्याची शक्यता आहे. ओके, इथं खूप अडचण झाली आहे आणि मी तरी जाळी नेट लावली होती. बघूया थोडी थोडी वर जात असेल तर त्याला आपण धरून वर पाठवणार आहोत. पण फुलं भरपूर आहेत, पण अजून काकडी काही लागलेली नाही आहे. जर पूर्ण काउंट केली तर 30-40 फुलं तरी असतील ह्याच्यामध्ये. ओके, बघूया आपण काय ग्रोथ मिळतो आहे का. तर हे आहे आपलं दुधी भोपळा आणि दुधी भोपळ्याचं आपण कटिंग केल्यानंतर त्याची पुढं वाढ झाली होती आणि वाढ झाल्यानंतर तुम्ही पुढं बघू शकता की फिमेल फुलं आली आहेत. इकडे नाही, ह्याचं कटिंग नाही केलं. 2 रोप आहेत ना, ह्याचं नाही, इकडे केलं होतं आपण. तर नवीन ब्रांच फुटली तर तुम्ही बघा हे फिमेल फुलं लागली आहेत. तर ह्याला भोपळे येण्याचे चान्सेस आहेत, पण बघूया आपण पुढे काय होतं आहे. कारण की जर 10-15 जर भोपळे लागले ना तर सगळे सर्व नाही करू शकत, काही काही गळून जातात. बघूया आपण, ठीक आहे. हे आपले आहे तोच अपडेट फुलांचा. इथंही काकडी आहे, तर इथल्याही काकडीने जरा ग्रोथ घ्यायला सुरुवात केली. इथंही फुलं आहेत. ह्याला सेपरेट ग्रो बॅग केली आपण 4 झाडांना. तिकडे गिजमिड होती, त्यातली 4 झाडं हे नवीन बॅगेमध्ये आपण शिफ्ट केली ती. तर हे चिक्कूचं झाड, ते प्राजक्तचं झाड आपण इकडे शिफ्ट केलं आहे. तर ह्यालाही चांगला ग्रोथ आहे, वाढत आहेत, ठीक आहे. तर हा आहे ह्या साईडचा अपडेट. आता बघूया पलीकडे काय काय चेंजेस झालेले आहेत. पलीकडच्या साईडला कढीपत्ता आहे तसाच आहे, थोडा त्याला आपण हाईट वाढवून देतो आहे. तर त्याला वाढ आहे चांगल्या प्रमाणामध्ये. तर आंब्याच्या झाडाचा ग्रोथ चांगल्या प्रमाणामध्ये चालू आहे. इथंही बघा नवीन ब्रांचेस आलेत, नवीन ठिकाणी, या ठिकाणी खाली पण आहे बघा. तर नवीन ग्रोथ होणार आहे. झाडाला आपण झाड चांगलं मोठं करणार आहोत आता हे पुढे आंबे लागायच्या आधी, ठीक आहे. तर हे आहे ॲज युजल नारळाचे झाडं. हा आहे आपला पहिला जुना लिंबाचं झाड, ठीक आहे. हा आहे आपला मोगरा, डबल मोगरा. ह्याला रोज फुलं येत आहेत, मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं. आणि हो, असे जर काही गवत वगैरे आलं तर ते लगेच काढून टाका, कारण की ते विनाकारण गवत तुम्ही जे फर्टिलायझर टाकलं आहे ते स्वतःच गवत घेऊन टाकत आहे, ठीक आहे. तर इथे हे आहे तुमचं झेंडू. ह्याच्यात पण बघा भरपूर गवतं आली आहेत. अशी जिथे तुम्हाला दिसेल पाणी देताना तिथे तुम्हाला द्यायची आहेत, काढून टाकायची ती. तर जून महिन्यात जसं 4-5 तारखेपासून पाऊस सुरू झाला, ह्याला आपण एकदाही पाणी नाही दिलेलं, कारण की ऑलरेडी पाणी खूप येतं याला पावसाचं, ठीक आहे. इथेही वांगे आहेत. वांग्यालाही इथल्याही वांग्याला फुलं लागली. तिथं आपण 6 वांगी तिकडून इकडे शिफ्ट केली होती, खूप गिचमीट झाली ती म्हणून. इथेही फुलं लागली आहेत, ठीक आहे. झाड एकदम तुम्हाला हेल्दी दिसतं, याचा अर्थ ह्याला काही कमी नाही पडत आहे. तर ह्याला वांगे याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, तर तुम्हाला ह्याला 15 दिवसातून फर्टिलायझर द्यायचं आहे आणि पाणी पूर्ण माती सुकल्यानंतरच द्यायचं आहे. रोज रोज पाणी नाही द्यावं, ठीक आहे. कुठे कुठे वांगे आहेत आय थिंक तुम्हाला दाखवतो आज. हे मागचं हार्वेस्टिंग केल्यानंतरची फुलं आहेत, ठीक आहे. इथे एक वांगा आहे बघा कोपऱ्यात, या ठिकाणी एक वांगा आहे आणि बाकीची फुलं आहेत. तर येईल, ठीक आहे. तर हा आहे वांग्याचा अपडेट. त्यानंतर इकडे गवती चहा, चिनी गुलाब, मिरच्या बघा. मागे 2 ते 3 व्हिडिओत तुम्हाला कुठेच मिरच्या नसतील दिसल्या, पण इथे बघा मिरच्या किती लागल्यात, कारण सीझन आहे
फुलं आणि मिरच्या येणार. कारण की तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही जर झाड लावले तर त्याला 12 महिने त्याला फळं नाही येणार. सीझन असतो आणि त्या प्रमाणामध्ये त्याच पिरियडला त्याला फळं लागणार. मिरच्या खूप लागल्यात, 10 मिरच्या आहेत. हे पेरूचं झाड. इथे बघा झेंडू, हा जुना आहे छोटा झेंडू. ओके, तर इकडे हे आहे आपली भेंडीची झाडं. हा आहे आपण नवीन आणलेला लिंबाचं झाड. आणि हे आपलं केळीचं झाड. केळीचा ग्रोथ आहे, वीकली एक पान त्याला नवीन येतच आहे. जुने पानं आपण खालची काढून टाकतो आहे. ठीक आहे. तर तुम्हाला गवारीचं दाखवायचं आहे साईड व्ह्यूनी. तर एक मिनट. हां, पहिली भेंडी बघा. नवीन भेंडी येतच राहते, हाईट वाढते तशी वरती भेंडी येत राहतात. तर आठवड्यामध्ये आपण 4-5 भेंडी तर काढतोच आहे, जसं त्याचं हार्वेस्टिंग सुरू झालं आहे. इकडे गुलाब आणि हे झाड चांगलं सर्व करतं आहे. ओके. आणि ही गवार आपण खाली पूर्ण सपोर्ट दिला आहे पाईपचा आणि बांधली आहे आपण त्याला. वरती त्याला अजूनही ब्रांचेस आहेत. बघूया अजून किती दिवस जाती, तेवढा दिवस जाऊन द्यायची आहे. ठीक आहे. काही ठिकाणी बघा ब्रांचेस तुटल्यात, कारण वारा पण तेवढा जोरामध्ये होता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे ह्या ट्रेमध्ये पूर्ण पाणी भरलं होतं गच्च, तुम्ही बघितलं असेल. तर इथे मिरच्याचे झाडं आहेत आणि या ठिकाणी पुदिना आहे, ढोबळी मिरची आहे, सर्व करतायत ते. तर हा आहे आपला टेरेसवरचा अपडेट 12-13 जूनचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.